भारताचे संविधान 6 डिसेंबर 1946 संविधान सभेची स्थापना फ्रेंच पद्धतीनुसार 9 डिसेंबर 1946 सच्चिदानंद सिन्हा तात्पुरते अध्यक्ष 11 डिसेंबर 1946 राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली 13 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला तीच पुढे प्रस्तावना झाली 22 जानेवारी 1947 उद्दिष्टांचा ठराव मंजूर 22 जुलै 1947 राष्ट्रध्वज स्वीकारला गेला 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळाले 29 ऑगस्ट 1947 मसुदा समिती स्थापना डॉक्टर बाबासाहेब अध्यक्ष 7 सदस्य होते 16 जुलै 1948 हरेंद्र कुमार मुखर्जी यांच्यासोबत वी.टी. कृष्णमाचारी यांचीही संविधान सभेचे दुसरे उपाध्यक्ष म्हणून निवड 26 नोव्हेंबर 1949 संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली 24 जानेवारी 1950 संविधान सभेची शेवटची बैठक सर्वांनी स्वाक्षरी केली राष्ट्रगीत स्वीकारले 26 जानेवारी 1950 राज्यघटना लागू झाली संविधानाबद्दल महत्त्वाचे या प्रक्रियेला 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस लागले एकूण ₹6.40 दशलक्ष खर्च झाले एकूण 11 सत्रे झाली नागरिकत्व निवडणुका तात्पुरती संसद तात्पुरत्या आणि संक्रमणकालीन तरतुदींशी संबंधित तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 पासून तात्काळ लागू करण्यात आल्या संविधान सभेत 15 महिला सदस्य होत्या प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी संविधान लिहून काढले हत्ती हे संविधान सभेचे चिन्ह म्हणून स्वीकारले गेले राज्यघटनेचा मूळ मजकूर इंग्रजी आणि हिंदी या 2 भाषांमध्ये हस्तलिखित होता संविधानावर पहिली स्वाक्षरी राजेंद्र प्रसाद संविधानावर शेवटची स्वाक्षरी फिरोज गांधी राज्यघटनेत काढलेली चित्रे प्रेम बिहारी बेओहर राम मनोहर सिन्हा आणि नंदलाल बोस यांसारख्या शांतिनिकेतनच्या चित्रकारांच्या कलात्मक स्पर्शान काढलेली आहे संविधान सभेतील 15 महिला अम्मू स्वामीनाथन केरळ दक्षियानी वेलायुधन संविधान सभेच्या सर्वात तरुण आणि एकमेव दलित महिला सदस्य होत्या वय 34 वर्षे बेगम एजाज रसूल संविधान सभेत एकमेव मुस्लिम महिला होत्या संयुक्त प्रांतांचे प्रतिनिधित्व मुस्लिम लीग दुर्गाबाई देशमुख मद्रास प्रांत प्रतिनिधित्व हंसा जीवराज मेहता मुंबई प्रांत कमला चौधरी संयुक्त प्रांत आत्ता उत्तर प्रदेश लीला रॉय बंगाल प्रांतातून भारताच्या फाळणीच्या निषेधार्थ तिने काही महिन्यांनंतर राजीनामा दिला मालती चौधरी ओडिसा प्रांत पूर्णिमा बनर्जी संयुक्त प्रांत राजकुमारी अमृत कौर मध्य प्रांत आणि बेरार प्रांतातून स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री स्वातंत्र्यानंतर मंत्रिमंडळातील त्या पहिल्या महिला सदस्य रेणुका रे पश्चिम बंगालमधून संविधान सभेवर सरोजिनी नायडू बिहार कानपूर येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 40व्या अधिवेशनात अध्यक्षपदी पहिल्या भारतीय महिला सुचेता कृपलानी संयुक्त प्रांत यूपी भारतीय राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या विजयलक्ष्मी पंडित संयुक्त प्रांत एनी मैस्करीन त्रावणकोर राज्य आणि कोचीन युनियनचे प्रतिनिधित्व पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।